शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जी पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आहे तो कधी येणार आहे आणि कशामुळे रखडलेला आहे आणि कशामुळे आला नाही आहे आणि त्याची कोणती कोणती कारणं असू शकतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। ते भरपूर कमेंट मला असे व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे की माझे पैसे आले नाहीत आणि कुठं अटकले आहेत काय। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत काही कारणे आहेत का। तर शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की ऐकू शकता आणि पूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती भेटते की तो पीएम किसान 23वा हप्ता आहे आणि यांची जे महत्त्वाचे जे हे दिलेले आहेत ई-केवायसी 23व्या हप्त्यासाठी जर ई-केवायसी जर अनिवार्य आहे मित्रांनो आणि मे महिन्याच्या जर अखेरपर्यंत पीएम किसान योजनेचा ॲपद्वारे ऑथेंटिकेशन म्हणजे फेस ऑथेंटिकेशन करून आपली केवायसी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी हेच विनंती आहे। आणि जर दुसऱ्या जर पाहिलं आपण ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी ॲग्रीस्टॅगची जी फार्मर आयडी जर आहे तुमची ॲग्रीस्टॅगची 23वा हप्ता अशाच शेतकऱ्यांना मिळेल की त्यांची ॲग्रीस्टॅगची पोर्टलवर नोंदणी करून त्यांची फार्मर आयडी बनलेली आहेत आणि त्यांना ते तातडीनं त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत। तुम्ही लवकर जर केली नसेल तर करून टाका केवायसी आणि फार्मर आयडीची नोंद अर्जंट असते करून टाकावी। आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं संभाव्य म्हणजे कालावधी जो दिली आहे पीएम किसान योजनेचा जो 23वा हप्ता आहे यांच्या जून म्हणजे हप्ता जो जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे माझे शेतकरी बांधवांनो। हे तुम्ही ऐकू शकता, पूर्ण व्हिडिओ पहा। कारण की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो निलंबित नमो शेतकरीचा 9वा जो हप्ता होता तो अपुरी तरतूद असल्यामुळे लांबणारी पडला होता आणि जो 26-27च्या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने जनरल एसटी जे या तिन्ही प्रवर्गासाठी लेखाशीट तयार करून निधीचं तरतूद केली आहे आणि वितरण जे आहे राज्य शासनाच्या या हप्ता मंत्रिमंडळाने स्वतंत्रपणे वितरित करण्याचा जो तयारी करण्यात आली आहे आणि खरीप हंगामाच्या भूमीवर हप्ता हा लवकरच जमा होईल याची दाट शक्यता दिसत आहे मित्रांनो। आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची जी बातमी आणि सूचना आहे ते पात्रता आणि तपासणी। त्याची तपासणी जे कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना लाभ घेणे, सरकारी नोकरी किंवा असणे यासारख्या नियमाची कडक तपासणी केली जात आहे। त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना यांचे वेगवेगळे अपात्र केले जाऊ शकतात कारण की त्यांना पैसे शकत जर त्यांच्या घरी जर कोणी सरकारीमध्ये कोणी कर्मचारी असेल कोणतं काम सरकारच्या कामात जर काम करत असेल त्यांना हे त्यांच्या कुटुंबातील शेतकऱ्यांचं अपात्र केलं जाऊ शकतं। आणि त्रुटीचे निवारण आहे जर लॅट सेटिंग डेटा जर मॅच न होणं म्हणजे तुमच्या जर खात्याचा जे स्पेलिंग आहे ते तुमच्या आधार कार्डला मॅच नाही होणं ते मॅच करून घ्यायचं आणि तुमच्या खात्याला जे आधार कार्ड लिंक असेल तर लिंक करायचं। तालुका स्तरावरील पीएम किसान योजनेचे जे हे राहतील अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तुम्ही तुमचं चेक करू शकता, दुरुस्त करून घ्या लवकरात लवकर कारण की दुरुस्त नसेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकत नाही। आणि जर पाठपुरावासाठी जर ऐकले आहे आपले जे प्रलंबित हप्ते जे आहे आणि पुढील हप्त्यासाठी सुरू राहण्यासाठी कागदपत्रे फार्मर आयडी केवायसी हे अपडेट करा, हे महत्वाचं आहे। आणि ते मी तुम्हाला एक टिप म्हणून एक सांगतो माझ्या इकडून कारण की डिजिटल मराठी युट्यूब चॅनल तुमच्यासाठीच बनवलं आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका। कोणती योजना आली शेतकऱ्यांची मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पुरा प्रयत्न करतो। टिप म्हणून एक तुम्ही दिलेल्या जर माहितीनुसार पीएम किसान गव्हर्नमेंटच्या .in वेबसाईटवर तुम्ही वरच्यावर तुमची एक हे पाहू शकता, माहिती पाहू शकता, न्यूज पाहू शकता। वरच्या आमच्या चॅनलशी जुटून राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। आणि असेच व्हिडिओ करायसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।